राज्यात मतदानाचा दुसरा टप्पा संपला। सरासरी 60% मतदान। बीड वगळता सगळ्या मतदारसंघात गेल्या वर्षीपेक्षा मतदानाची टक्केवारी वाढली। उत्तर प्रदेशात 60%पेक्षा जास्त तर दार्जिलिंगमध्ये 70%वर मतदान। बिहारमध्ये 54% तर कर्नाटकात 56% मतदारांनी बजावला हक्क। नेते आणि मंत्र्यांनीही बजावला मतदानाचा हक्क। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी केलं मतदान। आपको जिस वजह से टिकट नहीं दिया गया है, कुछ उसी तरीके के आरोप अशोक चौहान पर भी लगे थे। वो लकी आदमी, मैं क्या करूं? अशोक चव्हाण नशीबवान आहेत, मी नाही। पुण्यात मतदानाच्या वेळेला सुरेश कलमाडेंनी व्यक्त केली खंत। उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं मतदारांची मात्र तारांबळ। नाशिकमध्येही अवकाळी पाऊस। मतदारांना आवाहन करत होतो की तुम्ही यादीत येऊन नाव बघा तुमचं आहे किंवा नाही। आम्ही जी पब्लिश केलेली आहे प्रारूप यादीमध्ये जर त्यांनी तेव्हाच बघितलं असतं आणि त्यांच्या लक्षात आलं असतं की त्यांचं नाव डिलीट झालेलं आहे, आम्ही त्यांचं परत नाव नोंदवून घेतलं असतं। मतदान यादीत नाव नसल्यास त्याला नागरिकही जबाबदार। पुण्यातल्या मतदार याद्यांच्या घोळावर उपजिल्हाधिकाऱ्यांचं वक्तव्य। उस्मानाबादमध्ये परांडा तालुक्यात मतदानावर 100% बहिष्कार। नदीवरच्या पुलाचं काम झालं नसल्यानं गावकऱ्यांनी केला निषेध। आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर अनेक तृतीयपंथीयांनी पहिल्यांदाच बजावला मतदानाचा हक्क। स्वतःची ओळख मिळाल्यानं मतदानात उत्साहात सहभाग।